नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत उत्तर प्रदेश या राज्यामधील MBBS ॲडमिशन विषयी। उत्तर प्रदेशमध्ये नेमकी किती कॉलेजेस आहेत, मागच्या वर्षीचा त्याचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला होता, त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशमध्ये MBBS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो, त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळतात का, कारण महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये MBBS करण्यासाठी इच्छुक असतात। याचं एकमेव कारण आहे त्या ठिकाणी जे काही कट ऑफ आहे तो इतर राज्याच्या तुलनेमध्ये बराचसा कमी येतो। याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचं टायटल आहे ऑल अबाउट UP MBBS, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशमध्ये MBBS करायचं असेल तर त्या ठिकाणी काय काय क्रायटेरिया आहेत, त्याचबरोबर कॉलेज किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, साधारणतः विद्यार्थ्याला वर्षाला किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर डिपॉझिट स्वरूपात काही अमाऊंट भरावे लागतात, त्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की दोन प्रकारचे स्टेट असतात काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये। एक आहे ओपन स्टेट आणि दुसरे आहेत क्लोज स्टेट। ओपन स्टेट म्हणजे असे स्टेट की जे आपल्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी काही पर्सेंट सीट राखीव ठेवतात किंवा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या स्टेटमधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी अलाउ करतात। अशा स्टेटला आपण ओपन स्टेट असं म्हणतो आणि यांच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला ओपन स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं आपण याला म्हणतो। याच्यात प्रामुख्याने कोणकोणते स्टेट आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी प्रेफर करतात? पहिला आहे कर्नाटका, त्याच्यानंतर तेलंगणा, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर विद्यार्थी छत्तीसगडला सुद्धा ॲडमिशन घेतात, त्याच्यानंतर झारखंड, वेस्ट बेंगॉल, असे काही स्टेट आहेत जे मेनली याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ॲडमिशनसाठी प्रेफर करतात। यांना आपण ओपन स्टेट कोटा राज्य असं म्हणतो। आणि दुसरे स्टेट आहेत क्लोज स्टेट राज्य, म्हणजेच असे राज्य जे राज्य आपल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना अलाउ करत नाहीत किंवा ॲडमिशन देत नाहीत, स्ट्रिक्टली आपल्या स्टेटमधील विद्यार्थ्यांसाठी त्या सीट राखीव असतात। अशा स्टेटला आपण क्लोज स्टेट कोटा राज्य म्हणतो। याचं पहिलं आणि ठळक उदाहरण आहे महाराष्ट्र स्टेट, म्हणजेच महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या स्टेटमधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रातील MBBSचे, या संपूर्ण सीट स्टेटमधल्याच विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवत असतात। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मेरिटच्या सीटवर ॲडमिशन देत नाही। अशा प्रकारचे हे दोन स्टेट आहेत। त्याच्यापैकीच एक महत्त्वाचं स्टेट आहे उत्तर प्रदेश। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। अशाच प्रकारच्या काउन्सिलिंग अपडेट तुम्हाला या ॲपमध्ये मिळणार आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टेटचे मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर कशा प्रकारे होते, याचे संपूर्ण अपडेट अगदी फ्रीमध्ये या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून इव्हन NTA प्रोव्हिजनल आन्सर कीवरून आपला अंदाजित स्कोर कॅल्क्युलेट केलेला आहे। या स्कोरवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकते याची यादी आपण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। प्लॅटफॉर्म फीस भरून विद्यार्थी त्या ठिकाणी यादी पाहू शकतात किंवा जरी तुम्ही फीस भरली नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारचे कट ऑफ बुकलेट आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, ते अगदी मोफत आहेत। पुढे जाऊयात विषयाकडे। इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर महाराष्ट्र स्टुडंट, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पात्रता काय काय असाव्या लागतात याविषयी आपण आता डिस्कस करूया। पहिला क्रायटेरिया आहे विद्यार्थी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि ओपन क्रायटेरियाचे जे मार्क्स आहेत, ओपन कॅटेगरीचे जे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना, नीट इलिजिबिलिटीचे ओपन कॅटेगरीचे जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे
त्या क्रायटेरियासह विद्यार्थी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे नीट NTA विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज नीट इलिजिबिलिटी क्रायटेरियाचे मार्क्स ठरवून देतं. त्या मार्क्सच्या वर विद्यार्थ्यांना मार्क्स असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण मागच्या वर्षी ओपनचा विद्यार्थी 162 प्लस मार्क्स असेल तर विद्यार्थी नीटमध्ये इलिजिबल झाला असं आपण त्याला म्हणू शकत होतो. म्हणजेच मागच्या वर्षीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो होता तो 162 होता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 162च्या पुढे मार्क्स असणारे विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये अप्लाय करू शकत होते. या वर्षीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो तुलनेने मागच्या वर्षीपेक्षा फारच कमी येण्याची शक्यता आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपलं नीटचं स्कोर कार्ड आल्यानंतर त्याच्यावर लिहिलेला असतो. त्या क्रायटेरियाच्या वर म्हणजेच ओपन कॅटेगरीचा जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्या वर मार्क्स असणारा विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये अप्लाय करू शकतो MBBS साठी. त्याचबरोबर 12वी स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल किंवा अन्य कोणता बोर्ड असेल तुमचा 10th साठी 12वी साठीचा, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये मिळून विद्यार्थ्यांची जी काही PCB ग्रुपिंग आहे ते 150 मार्क्सच्या पुढे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे आणि 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधून झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्या UP स्टेटमध्ये भाग घ्यायचा असेल तर हे 2 क्रायटेरिया बरोबरच भाग घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट ना सीटमध्ये ना फीसमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट किंवा स्कॉलरशिप या ठिकाणी मिळत नाही. संपूर्ण स्टुडंट हे ओपन कॅटेगरीचे जे काय आहेत तेच त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात किंवा ओपन कॅटेगरीचे स्टुडंट म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कुठलाही विद्यार्थी जर उत्तर प्रदेशमध्ये भाग घेत असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची एखादी कॅटेगरीमध्ये तो विद्यार्थी असेल परंतु UP मध्ये भाग घेतल्यानंतर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचाच म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. फीसच्या क्रायटेरियाच्या बाबतीत सुद्धा आणि स्कॉलरशिप सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. हे एक महत्त्वाचं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी UPच्या बाबतीत की फीचर्स काय आहेत, का विद्यार्थ्यांनी UP मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि का विद्यार्थ्यांनी UP मध्ये ॲडमिशन टाळायचं आहे, असे काय की फीचर आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. UP मध्ये विद्यार्थ्यांना भाग घेतल्यानंतर 30 पेक्षा जास्त कॉलेजेसचे ऑप्शन त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करताना मिळतात. उत्तर प्रदेश हे तुलनेने क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं राज्य आहे, त्यामुळे कॉलेजची संख्या सुद्धा या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर ऑप्शन त्यांना त्या ठिकाणी भरपूर मिळणार आहेत वेगवेगळ्या सिटी वाईज. त्याचबरोबर नो लँग्वेज बॅरियर म्हणजेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लँग्वेजचा कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो फेस करावा लागणार नाही. बाकी स्टेट जर आपण बघितले म्हणजेच विशेषतः साऊथचे स्टेट कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या ठिकाणी लोकल जी त्या ठिकाणी लोकांची भाषा आहे ती वेगळी आहे. त्या ठिकाणी बऱ्याचदा कन्नड बोलली जाते, तमिळ बोलली जाते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेव्हा क्लिनिकल त्यांचं सुरू होईल कॉलेज सुरू झाल्यानंतर तर येणाऱ्या पेशंटसोबत डील करत असताना लँग्वेज बॅरियर हा एक मोठा मुद्दा त्या ठिकाणी बनतो. परंतु उत्तर प्रदेशच्या बाबतीत तशा प्रकारचं कुठलंही लँग्वेज बॅरियर विद्यार्थ्यांना फेस करावं लागत नाही, कारण उत्तर प्रदेशची मूळ भाषा हिंदी आहे आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हिंदी चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन गॅप उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात तयार होऊ नाही किंवा होऊ शकत नाही. हा एक मोठा प्लस पॉईंट आहे उत्तर प्रदेशच्या बाबतीत. त्याचबरोबर एरिया वाईज लार्जेस्ट स्टेट आहे म्हणजेच मोठं प्रदेश आहे. उत्तर प्रदेशचा एरिया जो आहे तो मोठा आहे आणि हा एरिया मोठा असल्यामुळे तिथली पॉप्युलेशन जास्त आहे. ज्या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त असेल अर्थातच त्या ठिकाणी कॉलेजच्या किंवा हॉस्पिटल जो आहे त्या ठिकाणी पेशंट फ्लो हा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी हायर साईडला असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आणखी एक स्ट्रॉंग पॉईंट आहे या ठिकाणी लोएस्ट कट ऑफ म्हणजे साऊथ स्टेट जर आपण बघितले विशेषतः कर्नाटक असेल किंवा तेलंगणा असेल, इथला कट ऑफ जो आहे किंवा इथे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे जे मार्क्स आहेत ते हायर साईडला लागू शकतात. परंतु उत्तर प्रदेश हे पहिल्यापासूनच लोअर कट ऑफ स्टेट राहिलेला आहे, कारण या ठिकाणी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा UPच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ट्रीट करून त्या ठिकाणी सीटचं बेनिफिट हे जास्तीत जास्त दिलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशचा जो काही कट ऑफ आहे बाकी इतर राज्याच्या तुलनेमध्ये कमी असलेलाच पाहायला मिळतो. त्यामुळे उत्तर प्रदेश एक लोएस्ट कट ऑफ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत असा विद्यार्थी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये MBBS ॲडमिशन घेण्यासाठी ट्राय करू शकतो.
या ठिकाणी एकच निगेटिव्ह पॉईंट बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केल्यानंतर आपल्याला समोर येतो, हिडन चार्जेस भरपूर आहेत असं सुद्धा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी तक्रार असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हिडन चार्जेस असतात. विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर हॉस्टेलच्या संदर्भातले हिडन चार्जेस असतील किंवा कॉलेजच्या संदर्भातले हिडन चार्जेस असतील, हे मात्र विद्यार्थ्यांना त्या फी स्ट्रक्चरमध्ये ॲडिशनल गृहीत धरूनच त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळं हिडन चार्जेस हा एक या ठिकाणी निगेटिव्ह मुद्दा उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये समोर येतो. त्याच्यानंतर पुढे पाहूयात की उत्तर प्रदेशची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा प्रकारे आहे किंवा कधी हे रजिस्ट्रेशन चालू होतात. तर रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरू होतो तो ऑल इंडिया कोटा MCCच्या वेबसाईटवरून MBBS BDS साठी, आणि ऑल इंडिया कोट्यासोबतच स्टेट कोट्याचं शेड्यूल MCCच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं की स्टेटनी कोणत्या डेटमध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया घ्यायला पाहिजेत. प्रत्येक स्टेटला MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला फॉलो करावं लागतं आणि त्याच दरम्यान उत्तर प्रदेशचं जे काही स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याचं नोटिफिकेशन UP NEET या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी येत असतं. त्यानंतर जे काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे आहे, त्या ठिकाणी 5 स्टेपमध्ये संपूर्ण ही प्रवेश प्रक्रिया होत असते राऊंड वाईज. पहिलं तर आहे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजेच रजिस्ट्रेशन पद्धत जी आहे UPची अगदी सोपी आहे. विद्यार्थ्यांना नीटचे मार्क्स भरावे लागतात, त्याचबरोबर ॲड्रेस भरावा लागतो, 12वीचे मार्क्स भरावे लागतात. इतकी बेसिक माहिती भरून विद्यार्थी त्या ठिकाणी डोमसाईल भरावा लागतं आणि कॅटेगरी त्या ठिकाणी ओपन जनरलमध्येच विद्यार्थी येत असल्यामुळं काही बेसिक माहिती भरून विद्यार्थी या ठिकाणी पहिल्यांदा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फीस या ठिकाणी भरावी लागते. म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते. रजिस्ट्रेशन फीस या ठिकाणी 2000 रुपये आहे. ही नॉन रिफंडेबल आहे. ही मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जी फीस होती ती आपण डिस्कस करतोय. यावर्षी रूलमध्ये काही चेंजेस झाले तर आपल्या चॅनलवरून विद्यार्थ्यांना आपण कळवणार आहोत. तर नॉन रिफंडेबल 2000 रुपये फीस भरल्यानंतर पुढची स्टेप आहे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. विद्यार्थ्याचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातात. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जास्त डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना अपलोड करावे लागत नाहीत. एक आहे विद्यार्थ्याचं SSC म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते ते सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याचबरोबर 12वीचं म्हणजेच HSC मार्कशीट हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं. जर तुम्ही 10वीचं मार्कशीट अपलोड केलं तर डेट ऑफ बर्थसाठी एखादा डेट ऑफ बर्थचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी काहीतरी अपलोड करावं लागतं. एवढे बेसिक डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात. आणि रजिस्ट्रेशन करत असताना एक नोडल सेंटर ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवडावं लागतं. ते नोडल सेंटर तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय करतात. आणि जे एखाद्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक असेल किंवा ब्लर अपलोड झाला असेल किंवा इनकरेक्ट डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी अपलोड केला असेल तर विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे कळवलं जातं की तुम्ही इनकरेक्ट डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, दिलेल्या डेटच्या आत तुम्ही ते डॉक्युमेंट करेक्ट करून घ्या. अशा प्रकारची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी असते. त्यामुळे UPचा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये येणारे SMS हे अगदी काळजीपूर्वक रोज चेक करावे लागतात. एखाद्या विद्यार्थ्यांनी जर काळजीपूर्वक SMS पाहिला नाही तर तो विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर त्या राऊंडसाठी पडू शकतो आणि मग पुढच्या राऊंडचा त्याला वेट करावा लागतो. त्यामुळे UPचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर जो आहे तो अगदी व्यवस्थित भरायचा आहे. त्यावर येणारे SMS जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी बघायचे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला UP स्टेटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातात. त्याच्यानंतर पे सिक्युरिटी मनी, सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी UP गव्हर्नमेंटद्वारे घेतलं जातं. MBBS साठी जवळपास 2 लाख एवढं सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांना भरावं लागतं. 2 कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना हे परत मिळत असतं. विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेल्या कॉलेजेसपैकी विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं आणि त्या विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं तर विद्यार्थ्याचं सिक्युरिटी डिपॉझिट ज्या अकाउंटवरून विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्या अकाउंटला संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर रिफंड केलं जातं. दुसरी कंडिशन आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, आपल्या चॉईसचे कॉलेजेस त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि ते कॉलेजेस विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांना एकही कॉलेज मिळालं नाही. अशा कंडिशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्याचं सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते रिफंड केलं जातं. फक्त एकाच कंडिशनमध्ये गव्हर्नमेंटकडे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जातं. ते आहे तुम्ही कॉलेजेस भरले, त्यापैकी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनला गेला नाही तर मात्र तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट हे UP गव्हर्नमेंटकडे जमा करून घेतलं जातं. ते तुम्हाला रिफंड केलं जात नाही. सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर पुढची स्टेप आहे विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग. संपूर्ण कॉलेजेसची यादी त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यापैकी तुम्ही प्रेफरन्सनुसार तुमचे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी देऊ शकता. चॉईस फिलिंग झाल्यानंतर काही दिवसातच तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो. रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी
होत असते आणि यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ दिला जातो. त्याच्यानंतर यूपीच्या कॉलेजचे कट ऑफ मागच्या वर्षी कशा प्रकारे होते ते सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूयात. हे उत्तर प्रदेशचं आपलं बुकलेट आहे. हे आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी झालेले आहेत त्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे उत्तर प्रदेशचे कॉलेजेस आहेत आणि हे मागच्या वर्षीचे कट ऑफ आहेत. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 स्टे, स्पेशल स्टे आणि स्टे वॅकन्सी नंतर जेवढे शेवटपर्यंत राऊंड झालेले होते. अगदी शेवटी उत्तर प्रदेशमध्ये काही नवीन कॉलेजेस आलेले होते त्याचा सुद्धा कट ऑफ आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो नक्कीच हायर साईडला राहिलेला होता, कारण मागच्या वर्षीचं मेरिट हे खूप हाय गेलेलं होतं. एवढं मेरिट यावर्षी राहणार नाही. अगदी लो मेरिटला सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी ट्राय करू शकतो. आपण या ठिकाणी बघू शकतो की मागच्या वर्षी अगदी नीटमध्ये 314 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये MBBSला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळालेलं होतं. आता यावर्षी हा 314चं जे काही मेरिट आहे अगदी कमीमध्ये सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे आणि कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे UP, कारण या ठिकाणी ॲडमिशनची जवळपास 90% गॅरंटी त्या ठिकाणी असते. बाकी स्टेटमध्ये म्हणजेच कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांना वेट करावा लागू शकतो, परंतु उत्तर प्रदेशमधला पहिला राऊंड जो आहे तो अगदी कमी स्कोरला सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळण्याची शक्यता असते. आणि जसे जसे राऊंड पुढे जातील उत्तर प्रदेशमध्ये तसे रजिस्ट्रेशन वाढत जातात आणि त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे उत्तर प्रदेशचा तो सुद्धा वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. तर अगदी 314 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आपण पाहू शकतो. त्याचबरोबर अगदी खाली गेलं तर 327 मार्क्सला सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता हे UPचे जे काही कट ऑफ आहेत ते PDF मध्ये दिलेले आहेत, विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात. त्याच्यानंतर काही मायनॉरिटी कॉलेज उत्तर प्रदेशमध्ये आहेत. मायनॉरिटी स्टुडंट जे आहेत उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः मुस्लिम मायनॉरिटी, त्याचबरोबर जैन मायनॉरिटी, त्याचबरोबर बुद्धिस्ट मायनॉरिटी या विद्यार्थ्यांसाठी काही कॉलेजेस राखीव आहेत. मायनॉरिटी कॉलेजच्या फी स्ट्रक्चर जास्त आहेत, परंतु मेरिटमध्ये बाकी कॉलेजच्या तुलनेमध्ये मायनॉरिटी कॉलेजचे जे काही मेरिट आहेत ते कमी येतात. मायनॉरिटीचं मेरिट आपण या ठिकाणी बघू शकतो. अगदी 292 मार्कापर्यंत सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे. उत्तर प्रदेशचे संपूर्ण कॉलेजची लिस्ट आणि त्याचबरोबर फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थ्याला जर एखादं कॉलेज मिळालं तर कशा प्रकारे फी स्ट्रक्चर लागू शकतं ते आपण पाहूयात. एखाद्या कॉलेजचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊयात. या ठिकाणी एक कॉलेज आहे GS मेडिकल कॉलेज हापूर, याचं फी स्ट्रक्चर आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. या ठिकाणी 2024चं फी स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. यावर्षी काही चेंजेस होऊ शकतात. काउन्सिलिंग प्रक्रियेच्या अगोदर तशा प्रकारचे नोटिफिकेशन सुद्धा येतात. 2024चं आपण जर फी स्ट्रक्चर बघितलं तर 11,78,892 ही कॉलेजची ट्युशन फीस. हॉस्टेल प्लस मेसचा विचार केला तर जवळपास 1,65,000. जर विद्यार्थ्यांनी AC हॉस्टेल घेतलं तर 1,92,000. सिक्युरिटी डिपॉझिट पहिल्या वर्षी कॉलेजला प्रत्येक कॉलेजला या ठिकाणी भरावं लागतं. 3 लाख एवढं सिक्युरिटी डिपॉझिट आहे. हे शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना रिफंड केलं जातं. तर 3 लाख एवढं सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावं लागतं. MBBS झाल्यानंतर विद्यार्थ्याला ते रिफंड केलं जातं. आणि अदर चार्जेस या ठिकाणी 94,160 अदर चार्जेस प्रत्येक कॉलेजला या ठिकाणी भरावे लागतात. फर्स्ट इयरचा टोटल खर्च म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला UP मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः फर्स्ट इयरला मिनिमम 17,38,052 रुपये ते मॅक्सिमम आपण जर मायनॉरिटी कॉलेज जर वगळले तर या ठिकाणी 18 लाखापर्यंत सुद्धा म्हणजे जवळपास 19 लाखापर्यंत सुद्धा फर्स्ट इयरला भरावे लागू शकतात. या ठिकाणी टोटल पॅकेजचा जर विचार केला संपूर्ण 4.5 वर्ष कॉलेजचा कोर्स प्लस 1 वर्ष इंटर्नशिप ह्या संपूर्ण पॅकेजचा जर विचार केला तर UP मध्ये किती खर्च लागू शकतो तर या ठिकाणी आपण बघू शकतो 61,63,000 पासून ते अगदी मायनॉरिटी कॉलेज जर आपण वगळले तर या ठिकाणी 77,99,000 पर्यंत खर्च विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू शकतो. मायनॉरिटीचा जर विचार केला तर हे बजेट थोडंसं जास्त वाढतं. अगदी 99 लाख म्हणजे 1 CRच्या जवळपास सुद्धा UP मधलं या ठिकाणी बजेट जाऊ शकतं. तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं ज्या विद्यार्थ्याचं बजेट 60 लाख ते 75 लाखाच्या दरम्यान आहे असे विद्यार्थी उत्तर प्रदेश या ठिकाणी अप्लाय करू शकतात. लोअर मेरिटचं हे स्टेट आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी जात असतात. प्रत्येक कॉलेजला दरवर्षी विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात. मागच्या वर्षीचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी UP मध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेतलेले आहेत. हे UP स्टेट विषयीचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण दिलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. उत्तर प्रदेशची सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये करत असतो. अगदी फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतच्या गायडन्ससाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.